अश्विनी आई ग काय झालं काय झालं? पुरगी सांडली, आपलं पुरगी पडली. ताई काय झालं? चालीवरनं पडली पाय घसरून. हा मग जरा खाली बघून चालायचं. खालीच बघून चालत होती. कुठल्या नालायकाने साल टाकली कुणास ठाऊक? मीच टाकली. काय? बाबा मी पण तेच विचार करतोय, कोणी टाकली असेल साल. कळलं असतं ना तर त्याची 32च पाडली असती. मी सांगू का कुणी टाकली साल? कुणी टाकली? ह्याला टाकली. मी नव तुझ्या तर आता अहो काय केलं साई? अहो मी तर हळूच मारलेलं. मी याला का काय बघा. बी शुद्ध आहे बहुतेक, दवाखान्यात नेलं पाहिजे. अरे दवाखान्यात कुठं नेलं पाहिजे? पोलीस केस केली पाहिजे. हिने मारल्यावर पडला येऊ. अहो दादा असं काय करताय? ही घ्या 5000 रुपये, न्या त्यांना दवाखान्यात. मी जाते. बर जावा का हो माझी कुठं आहे मी? ओटवर टॅग गेली ती. पैसे कुठे आहे? इतर ही तुला 1000 रुपये, ही तुला 1000 रुपये, ही तुला 1000 रुपये आणि मला 2000 रुपये. बुरट्या तुला 2000 का? सुट्ट्या नाही म्हणून इकडे सुट्ट्या दे. बुरट्या माझी आयडिया होती सगळा ड्रामा करायची म्हणून मला 2000. ही घे 1000 रुपये, तुझीच आयडिया होती. घे तुला 1000. ही पण घे, ही पण घे. ओके थँक्यू. हिने पुढे करून मला ड्रामा करायला लागला. ही जरा पैसे तुमचं. सॉरी. इट्स ओके. काय इट्स ओके? मला इकडे पैसे काय नाही. थँक्स, तुम्हाला राग आला नाही त्याबद्दल. राग कसला? उलट मला पण आवडला तुमचा ड्रामा. मला पण आवडला काय? तुमचा स्वभाव आणि तुम्ही पण. मला पण आवडला. मला पण अरे काय मी जावा करायला. जावा इथं काम आहे माझं. जावा. बरं नाव काय तुझं म्हणलीस? अश्विनी. हा छान नाव आहे. आणि तुझं? विशाल. बरं आहे की फोन नंबर दिला असतास तुझं तर जरा बरं झालं. ड्रामा करून कशी 5000 काढलेस ना तसा माझा नंबर पण शोध. अगं रात्रीच कुठे ती तरी सांग. ते पण तूच शोध. अरे कुछ तो पता फोन का नंबर घर का पता. तंबाखूची पुडी द्या मला. इथे तंबाखू मिळत नाही आजोबा. मग तुला पुडी द्या. चुन्याची पुडी पण मिळत नाही. मग थायलंडचं इमानाचं तिकड दे. काय? ही काही विमानतळ आहे का? किराणा मालाचं दुकान आहे. तंबाखूची पुडी चुन्याची पुडी मिळत ना. कसलं किराणा मालाचं दुकान म्हणायचं? तंबाखूची पुडी आणि चुन्याची पुडी काय किराणा माल आहे वे? आपण जे घरात रोज खातो त्याला किराणा माल म्हणायचं. मग मी तंबाखू चुना रोजच खातो. मग त्याच्या मागितलं की काय चुकलं पाहुणे सांगा, काय चुकलं? बरोबर. ते मिळत नाही असलं इथं तर तिकडे पानपट्टीत जावा. बरोबर मग राहू दे. साखर पावडर दे. साखर अर्धा किलो पावडर दे चहा करायला. हे घ्या. ओ आजोबा पैसे राहिले की. दे पैसे. तुमचं राहिलं नाही ती साखर पावडरचे पैसे द्या. हा गुगल पे करू का? गुगल पे करा. कमाल आहे, म्हातारी पण गुगल पे करायला लागली. चाललं ना झालं हे. असं कसं आजोबा? चालू आहे हे. थांबा माझ्या सुट्टी का बघतो. होईल चालेल बंद पडलं हे. बर पोरी तुझा नंबर सांग. नंबरवर पाठवतो पैसे. हा ना इकडं टाईप करून देते. हे घ्या. नंबरवर पाठवतो. आले नको मला. आल्याचा चाप येत नाही मी. साखर पावडर बस. अहो आजोबा आले नाही. गुगल पे ला पैसे आले. हा असं मी बर येतो मी. अहो कुठे निघालाय? हे ना की. अहो वजन काटा कुठे नेताय? साखर आणि पावडर न्या म्हटलं. म्हाताऱ्याचं वय झालं. बुद्धी पलटी झाली त्याची. आणि तुम्हाला काय पाहिजे? काय ना असं झालं तुझं लाईन मारायला. काय? लिंबू द्या. लिंबू मला मारला ग. टाकलं ठेव बाजूने. अहो लिंबू. लिंबू राहू द्या. सरबत केलं म्हाताऱ्यानं माझा. हॅलो. हाय अश्विनी. हा कोण बोलते? विशाल बोलतोय. नंबर बरोबर हुडकून काढला का नाही तुझा? बाळा तू म्हाताऱ्यापुढे दुकानात आलेलास ना तेव्हाच तुला ओळखलेलं मी. तुझ्या गुगल पे मध्ये नंबर टाईप करताना तुझं नाव बघितलेलं मी. आईला मग मला ओळखून पण तू मला नंबर कसा दिलास? कारण मला पण तू आवडतोस. खरंच काय? होय. बरं मला सांग आता कुठे आहेस तू? माग बघ. माझा पाठलाग करत इथपर्यंत आलायस? नाही नाही. होय बरं आहे की. आय लव्ह यू. हे कसलं
प्लास्टिकचं फुल घेऊन आलायस? दुसरं कुठलं मी आलाय म्हणून आणलंय. गोड मानून घे. तिळगुळ घ्या आपलं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आमचं पप्पा आलं फुल. थांब मला गंडवू नका. ए बाळा, तुम्ही दोघं दुकानात आलेल ना तेव्हाच ओळखले मी तुम्हाला. काढते केस. आयला वहिनी हुशारायच्या बरं का. मग काय बरं आहे की. तुमच्या घरात कोण कोण असतंय? मी आणि आमचे 2 मामा. आणि तुझा आई वडील? माझे आई वडील लहानपणीच वारले. लहानपणी वारले? मग तू कशी झालीस? मूर्खा, त्यांच्या लहानपणी नाही, माझ्या लहानपणी वारले. का त्यांच्या लहानपणी नाही, माझ्या लहानपणी वारले. म्हणजे वहिनीच्या लहानपणी वारले. तू जरा गप्प बसशील का? बरोबर. सॉरी. माझा सांभाळ माझ्या 2 मामांनीच केलाय. त्यांनी अजून लग्न नाही केलं. जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत ते लग्न करणार नाहीत अशी त्यांनी शपथ घेतली. आईच्या गावात म्हणजे बाळाचे बाप ब्रह्मचारी. होय, आता ते माझ्या लग्नाचं बघायला लागले. काय लग्नाचं बघायला लागली ती? तुला मी पसंत आहे ना, मग लागलीच तांदूळ टाकून मोकळू ये की. अय बाळ, माझं मामा लय डेंजर आहे. ती चांगल्या नोकरीवाल्या आणि पैशावाल्या मुलाबरोबरच माझं लग्न लावून देणार. मग मी आहे की. तुला सांगतो, माझ्याकडं 3 कारखानं, 4 बंगलं, आणखी 8 गाड्या, 50 एकर जमीन, 200 म्हशी आणि 500 कोंबड्या. यातलं काहीच नाही, मला माहितीये. कोणी सांगितलं तुला? कायच्या माझं तू आलाय की मोठा आलाय, कळलं का नाही तिला? अरे तुझ्याकडे काय नसलं तरी मला चालतंय, पण माझ्या 2 मामांना नाही चालणार. आईला मग लग्नाचं कसं करायचं आपल्या? आता ते तुझं तूच बघ. तू असाच गेलास तर मामा नाहीच म्हणणार. तुला काहीतरी बनावं लागेल, काहीतरी कमवावं लागेल. भयानक कमी आपण. काय? मित्राचं प्रेम. अरे मी पैशाबद्दल बोलते. 4-5 वर्ष थांब, मी वडापावचा गाडा टाकणार आहे. तोपर्यंत माझं लग्न होईल. तुझ्याकडे 4 महिने आहेत. जाते मी. ए थांब, एक काम कर की, रात्री व्हॉट्सअपला मेसेज कर, आपण डिटेल मध्ये बोलूया. बाळा, माझं 2 मामा लय हुशार आहे. ती माझं व्हॉट्सअप चेक करते. ती त्यांना कळाल ना मी तुझ्यावर बोलते तर माझा मोबाईल काढून घेतली आणि दुसरा देतली. दुसरा कुठला फोन? आयफोन. आयफोन? आईला भारी आहे की. मग आयफोन घे, मला दे ना माझा फोन तुला घे. आत्ताच घे. ही कसलं डबडा आहे? हा मामाच्या आईचा फोन आहे. मामा ह्याला आयफोन म्हणतो. बाच असता तर बा फोन. काय? काय नाही, तुझ्या मामाच्या आईचा फोन चांगला आहे, तुला ठेव. आणि हे बघ, मामा व्हॉट्सअप चेक करतं का नाही, तुम्हाला गुगल पेला मेसेज कर, मग आपण गुगल पेला चॅटिंग करूया. म्हणजे मामाला काहीच कळत नाही. किती हुशार आहेस तू. पहिल्यापासूनच. 200, 300, 400. अरे उचलत नसलं तर पाव किलोचं वजन घेऊन त्यानं व्यायाम कर. माझ्या अंगावर येऊ नको. दीड तास व्यायाम झाला. अरे तुला दुसरं काय काम आहे? खाऊन झोपायचंच आहे की. मामा, हे घ्या दूध. बर ठेव तिथं. अश्विनी, काय मामा? इकडे ग. तुझं लग्नाचं बघितलं पाहिजे आता. मी बायोडाटा छापलाय, तेवढा बघून घे. बर. आणि लवकरात लवकर एखादा मस्तपैकी मुलगा पसंत कर. आणि आम्ही दाखवील त्यातलाच की र. तुझं लगीन झालं म्हणजे आम्ही लगीन करायला मोकळं. म्हणजे जबाबदारीतनं मोकळ रे. हा घे बायोडाटा, मामाने छापलाय. वाच. गणपती प्रसन्न, ज्योतिबा प्रसन्न. मुलीचे नाव अश्विनी सदाशिव गाडगे, वय 21 वर्ष, उंची 5 फूट 2 इंच, वजन 50 किलो. ही सगळं माहित आहे मला. टेल मी समथिंग दॅट आय डोंट नो. पुढचं वाच. बरोबर. राहणार वाटेगाव, शिक्षण BSc बायोटेक. कशाला बायोटेक केलंयस? काय जॉब मिळत नाही बायोटेकवर. वाचतो. मुलीच्या पेक्षा मुलगा सुसंस्कृत हवा. हाय देखणा हवा. हाय पेशाने डॉक्टर, इंजिनियर किंवा सरकारी अधिकारी हवा. हाय म्हणजे असं सांगायचं मामाला. सांगायचं. 2 मामा सगळी चौकशी केल्याशिवाय माझा हात तुझ्या हातात देणार नाहीत. हात कोणाला पाहिजे? काय? हात नको? मग काय लात पाहिजे? म्हणजे नुसता हात नको, सगळी तू पाहिजेस असं म्हणलं. अरे त्यासाठी मामाच्या नजरेत तू मोठा माणूस व्हायला हवास. मोठा म्हणजे कसला? केस पिकलेला? अरे पैशानं किंवा हुद्द्यानं मोठा. तू थांब जरा. मी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायला सुरू केले. ती ट्रेडर होणार आहे मी. 2 वर्ष थांब. तू एक काम कर, डायरेक्ट माझ्या लग्नात तांदूळ टाकायलाच ये. म्हणजे एवढा वेळ नाही माझ्याकडं. आपलं लग्न व्हावं यासाठी काहीतरी झटपट केलं पाहिजे तुला. झटपट काय करू आता? झटपट काय होतं? झटपट मॅगी करू का? गंमत असतं तुला. बरोबर करतो काहीतरी झटपट. शेवाया नाही